धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. धुळ्यात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्च 2026 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल वाडीभोकर रोड येथे महिला क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या शर्यती तसेच मनोरंजनात्मक स्पर्धांचा समावेश होता. 13 ते 18 वयोगटातील मुली व महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. स्पर्धांमधून महिलांमध्ये क्रीडाप्रेम वाढविणे व शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्देश होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मनोहर पाटील, जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार, प्रमोद पाटील, चेतन पाळोले, मुद्रा अग्रवाल, योगेश पाटील, योगेश्वरी मिस्त्री तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च हा संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्याचे युनोतर्फे जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालय यांच्या आदेशान्वये संपूर्ण देशामध्ये हा दिवस अस्मिता क्रीडा दिन म्हणून स्पर्धेचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. या अस्मिता क्रीडा स्पर्धा अंतर्गत महिलांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवावा, महिलांना खेळाची संधी उपलब्ध व्हावी, त्यांना खेळाला प्रोत्साहन मिळावं, ॲथलेट्समधील त्यांचा जो सहभाग आहे तो जास्तीत जास्त वाढवावा, साई माय भारत आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय वाढावा आणि महिलांमध्ये आरोग्य व तंदुरुस्ती जागृती निर्माण व्हावी हा मुख्य उद्देश ठेवून भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयामार्फत आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या ठिकाणी आपण जिल्हा स्तरावर अस्मिता लीग क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या अस्मिता लीग क्रीडा स्पर्धा अंतर्गत महिलांसाठी 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 400 मीटर धावणे तसेच मनोरंजन खेळ म्हणजे जसे रस्सी केच, लिंबू चमचा शर्यत, म्युझिकल चेअर शर्यत अशा विविध उपक्रम या ठिकाणी केलेले आहे. या उपक्रमामध्ये जे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त करतील महिला त्यांना या शासनातर्फे मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे आणि ज्याही महिला सहभागी झालेल्या आहेत त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. आजचा आपला उपक्रम पाहता आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन या धुळे शहराचे प्रथम नागरिक व महापौर आदरणीय मायाताई परदेशी मॅडम यांनी केलं. त्यांच्यासोबतच ज्योत्स्ना पाटील मॅडम उपमहापौर याही उपस्थित होत्या आणि त्यांनी भरभरून आमच्या सहभागी झालेल्या महिलांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. याच निमित्ताने पुढच्या वर्षी जास्तीत जास्त सहभाग वाढ आपण अशी अपेक्षा करूया. आपण सगळ्यांनी त्यात भाग घेऊन पुढच्या वर्षी आता जवळपास 300-350 महिला सहभागी झाल्यात, पुढच्या 500 ते 1000 महिला सहभागी होतील असा आपण उद्देश ठेवूया. आजच्या महिला दिनानिमित्त या महिला सहभागी झाल्या. सगळ्यांना मी युवा भारत, माय भारत आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, ॲथलेटिक्स धुळे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आलेल्या महिलांचं स्वागत करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.